आणि आत्तापर्यंत तुम्ही माझ्याकडून तानाजीचा पवाडा ऐकला, जिजाऊचा पवाडा ऐकला, छत्रपती शिवरायांचा पवाडा ऐकला, पण मी आज तुम्हाला तुकोबारायांचा पवाडा ऐकवतो. अधीन मन साधू संताला हे अधीन मन साधू संताला महामाताला महामानवाला तुकोबरायाच्या गुरु चरणाला जिरहाजी तुकोबरायाच्या गुरु चरणाला तुकोबरायाच्या गुरु चरणाला. ऐका मायबाप सर्वांनी आता टाळी वाजून आपण आज तुकाराम मी मिक्स कीर्तन करणार आहे. वा. देहुगावी मोरे घराण्यात देहुगावी मोरे घराण्यात जन्म आले तुकाराम संत, समाजाची होती त्यांना खंत, लोक बुडाले यत कुंडात जिरहाजी लोक बुडाले यत कुंडात जिरहाजी लोक बुडाले यत कुंडात जिरहाजी. मायबापांनो, जगाच्या पाठीवर तुकोबरासारखे अलौकिक संत जर जन्माला आले नसते, पंचमवेद निर्माते संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय आणि त्या तुकोबरासाठी समाजाचा करण्या उद्धार समाजाचा करण्या उद्धार तुकोबानी केला विचार, लेखनीला होती त्यांच्या धार, कीर्तनातून केला प्रचार जिरहाजी कीर्तनातून केला प्रचार जिरहाजी कीर्तनातून केला प्रचार जिरहाजी. क्या बात आहे. आणि माझ्या तुकोबराचं वैभव सांगत असताना अरे अक्कलकोट पंढरीश पांडुरंग भगवान परमात्मा यावा आणि तुकोबराच्या पायाखाली हात धरावा. तुकोबा अहो माझ्या पायावर हात ठेवा ना, माझ्या हातावर तुमचा पाय ठेवा आणि पुष्पक विमानामध्ये प्रवेश करा. क्या बात आहे. तुकोबरायाचे पाहणे अंतर तुकोबरायाचे पाहणे अंतर गड तुकोबरायाचे पाहणे अंतर गडावरी आली श्री सुंदर, उपस्थित झाली गडावर झाली गडावर झाली गडावर, मात म्हणून केला स्वीकार जिरहाजी मात म्हणून केला स्वीकार जिरहाजी मात म्हणून केला अंगीकार जिरहाजी. लोक सहज म्हणतात तुकोबराय वैकुंठाला गेले नाही, म्हणणाऱ्याला काय म्हणायचं ते म्हणू द्या. वा वा. श्री तुकाराम होत्या अवतारी संत तुकाराम होत्या अवतारी संत तुकाराम होत्या अवतारी संत हे क्या बात है. तुकाराम होत्या अवतारी संत होत्या अवतारी संत गाता ठेवून देहू गावात गाता ठेवून देहू गावात, सध्या गेले वैकुंठात जिरहाजी सध्या गेले वैकुंठात जिरहाजी सध्या वैकुंठात जिरहाजी सध्या गेले वैकुंठात जिरहाजी. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की वाह. तुकाराम महाराजाचे एका वाक्यामध्ये तुकोबराय कोण आणि तुकोबराय कसे एका वाक्यात सांगतो हनुमंत महाराज. तोला मोलाचं वाक्य आहे. रामेश्वर भट्ट यांनी तुकोबरायाच्या डोक्याला डोकं लावण्याचा प्रयत्न केला,
पण तुकोबराच्या डोक्याला आपलं डोकं लागत नाही. हे जेव्हा रामेश्वर भट्टाच्या डोक्यात आलं तेव्हा रामेश्वर भट्टाने आपलं डोकं तुकोबराच्या पायावर ठेवलं. तुकया तुलनेसी ब्रह्म तुकासी म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवी आरती तुकारामा, आरती तुकारामा. स्वामी सद्गुरु धाम सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आरती तुकारामा. हो, हे तुकोबर आहे. तुकया तुलनेसी. न तुम्ही आज अभंग ऐकला असेल तुकोबरांचा. तुकोबराचं सामर्थ्य काय असतो महत्त्वाचा मुद्दा मी तुमच्यासमोर उपस्थित करत होतो. संत श्रेष्ठ श्रीमंत श्री निळोबारांनी साधना केली. भगवान पांडुरंग भगवान परमात्मा आले आणि हाक मारली, निळोबा डोळे उघडा. निळोबारांनी डोळे उघडले. पाहता तर परब्रह्म भगवान परमात्मा आहे. सांगितलं कोण? ओ जगाचा बाप आहे. योगी जपी तपी ज्ञानी यांना न मिळणारा मी विश्वर नाम देव तुमच्या समोर साक्षात उभा आहे. योगिया दुर्लभ असंच ना, योगिया दुर्लभ किंवा योगाची या वाटा जे निघाले गा सुभटा तया दुःखाचा सेल वाटा. गुले बाबा म्हणायचे आमचे गुले बाबा. सेल वाटा भागा आला. योग्याला न मिळणारा निळोबराच्या जवळ समोर सामोर उभा राहिले आणि निळोबराने सांगितलं कोण? सांगितलं मी देव. निळा म्हणे आम्ही नवळखोची देवा तुकयाचा धावा करीत असे, तुकयाचा धावा करीत असे. निळा म्हणे आम्ही नवळखोची देवा तुकयाचा धावा करीत असे, तुकयाचा धावा करीत असे, करीत असे. ओ तुकोबा निळोबा म्हणतात, तुकोबा निळोबा म्हणतात. ओ देवा तुम्ही देव आहे पण मी तुकोबरांचा धावा करतोय. निळा म्हणे आम्ही नवळखोची देवा फक्त तुकयाचा धावा करीत असे. तुझ लागी येथे पाचारील कोणी प्रार्थीला वाचोनी आलासी का. देवा मला खरं सांग, तुला मी बोलवलं का? नाही. मग तुला कळत नाही का काही जाग्यावर बोलवल्याशिवाय जाऊ नये, काही जाग्यावर नाही बोलवलं तरी गेल्याशिवाय राहू नये, आणि काही जागा अशा आहेत बोलवलं तरी जाऊ नये. मग कोणत्या जागा अशा आहेत नाही बोलवलं तरी गेल्याशिवाय राहू नये? तू का म्हणे येथे न पाचारिता जावे संत चरण भावे. मला मुद्दा उपस्थित करायचा. इथं नाही बोलवलं तरी जावं पण काही ठिकाणी बोलवलं तरी जाऊ नये. लग्नाला चला ना, पण अशी परिस्थिती इथं म्हणावं लागतं. कीर्तन सुरू होतं, चला माय बाप कीर्तनाला, आणि तिथं म्हणलं लग्नाला कोणत्या गाडीत बसू. पण काही जागा अशा आहेत तिथं बोलवलं तरी जाऊ नये. कुठं नाही कळालं? दोन्ही एका जागेवर आहे. ऐकशीन बघा, दोन्ही बी असं आहे ते. बोलवलं तरी जाऊ नये पण हे आवला तिथे नाही का आपल्या महाराज आपला कोणी नाट करत नाही. आता कशाला नाट करशील? आणि ते बाजार म्हणतो महाराज आपला कोणी हात धरत नाही. कशाला तो हात धरतील? तुला रगत पिती झाली, कशाला हात धरतील तुझा? पण म्हणतो महाराज आपण बापाची 32 एकर नको आता सांगायला, त्याच्यासाठी नाही आलोय मी, वस्तुस्थिती मांडायला आलोय तुमच्यासमोर. मायबाप बोललो तरी जाऊ नये. शेवटी ब्रह्म भगवान परमात्मा वापस गेले. तुकोबा तुम्हाला जावं लागतं, तुमचं गिऱ्हाईक आहे. तुकोबा आले.
निळोबा मला डोळे उघडले. निळोबानी उठल्याबरोबर खट्ट मिठी मारली. श्री संताची ये माथा चरणावरी, ये माता चरणावरी, ये माथा चरणावरी, ये माता चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. मिठी मारली आणि सांगितलं तुकोबराय म्हणतात. निळोबराय म्हणतात तुकोबा माझा समज न सांगता आपण प्रयाण केले. मला न सांगता तुम्ही प्रयाण केलं. मस्तकावर हात ठेवला. मायबापांनो माझा दृष्टांत संपला. माझा सिद्धांत सांगतो. सिद्धांत एकच आहे की तर निळोबराय, निळोबरायचा निश्चय पाहून भगवान परमात्मा आला, पण माघार पाठवली. शेवट तुकोबरायला यावं लागलं. निश्चयाचे बळ. मग निश्चयाचे बळ तुका म्हणे तेच फळ, तेच फळ मिळू शकतं. कोणतं? सद्गुरू कानिपनाथ एक वेळस सद्गुरूच्या सानिध्यामध्ये ब्रह्मज्ञान संपादन करायचं आहे. मी फिलॉसॉफी तत्वज्ञान मांडतोय. लक्षपूर्वक ऐका. कानिपनाथांना आपल्या सद्गुरूकडून मंत्र बोध घ्यायचा आहे, पण उपासना करत असताना गुरुवार यांनी परीक्षा घेण्याच्या ठरवल्या. पहिली परीक्षा सांगे कानिपनाथा सद्गुरु तवते आणून द्यावे निर्जीवाते दूध. कानिपनाथाला निर्जीव प्राण्याचं दूध आणून देण्याचं सांगितलं. जसं तुम्हाला माहिती, येलेश्वरा ते पूजिले आणि दूध नंदीचे काढिले. त्या युक्तीप्रमाणे कानिपनाथाला सद्गुरूने सांगितलं निर्जीव प्राण्याचं दूध हवं आहे. कशा करता? सांगितलं माझ्या अंगाला दाह निर्माण झालाय. त्याला तप्त म्हणतात, ताप आलेला आहे. सद्गुरू कशाने जाईल? सांगितलं दोनच गोष्टी आहे. एक तर शिष्याच्या मस्तक रक्ताने जाईल, नाही तर निर्जीव प्राण्याच्या दुधाने जाईल. कोणतं मंजूर आहे? कानिपनाथाने सांगितलं सद्गुरू दोन्ही मंजूर आहे. अगोदर काय करू सांगा? निर्जीव प्राण्याचं दूध देऊ का मस्तक शिळेवर आपटून तुम्हाला मस्तक रक्त देऊ? महाराज इथं परीक्षा केली, परीक्षा नाही केली, इथं निश्चयाला पात्र झाले. निश्चयाचे बळ तुका म्हणे तीची फळ. इथं निश्चय झाला आणि सांगितलं कानिपनाथ आता तुम्ही बोधास प्राप्त आहात. एवढंच नाही, बाकीच्या सगळ्या नाथापेक्षा तुम्हाला श्रेष्ठत्व प्राप्त होईल. हा सद्गुरूंचा आशीर्वाद आहे. विठाला विठाला. हो हो. आणि मग त्याच संबंधाने तुकोबराने सांगितलं निश्चयाचे बळ तुका म्हणे तीची फळ. ते फळ मिळण्याकरता तुकोबराय काय करावं लागेल म्हणजे ते निश्चयाचं फळ मिळेल. खालून अभंगाचं दुसरं चरण.